सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। हवेत उडणारी कार कोणत्या देशाने बनवली आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी जपान, ऑप्शन डी अमेरिका। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर हवेत उडणारी कार जपान देशाने बनवली आहे हे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 2 आहे, तंबाखूचे सेवन सर्वात पहिले कोणी केले होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए बाबर, ऑप्शन बी हुमायूं, ऑप्शन सी अकबर, ऑप्शन डी शहाजहां। हे जो उत्तर तंबाखूचे सेवन सर्वात पहिले अकबरने केले होते हे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, जास्त ब्रेड खाल्ल्याने कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मूतखडा, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी डायबिटीज। हे जो उत्तर जास्त ब्रेड खाल्ल्याने डायबिटीज आजार होतो हे उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 4 आहे, भारतातील कोणत्या राज्यात सफरचंदाचे जास्त उत्पादन होते? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए गोवा, ऑप्शन बी ओडिशा, ऑप्शन सी मेघालय, ऑप्शन डी जम्मू काश्मीर। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हे जो उत्तर भारतातील जम्मू काश्मीर राज्यात सफरचंदाचे जास्त उत्पादन होते हे उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 5 आहे, जगामध्ये दुसरे ताजमहल कोणत्या देशात आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए नॉर्वे, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी बांगलादेश, ऑप्शन डी पाकिस्तान। हे जो उत्तर जगामध्ये दुसरे ताजमहल बांगलादेश देशात आहे हे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 6 आहे, मेल्यानंतर माणसांचा मेंदू किती टाइम जिवंत असतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 15 मिनिट, ऑप्शन बी 13 मिनिट, ऑप्शन सी 10 मिनिट, ऑप्शन डी 20 मिनिट। हे उत्तर मेल्यानंतर माणसांचा मेंदू 10 मिनिट टाइम जिवंत असतो हे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, काळा गुलाब कोणत्या देशात बघायला मिळतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी तुर्की, ऑप्शन सी भारत, ऑप्शन डी पाकिस्तान। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा। हे जो उत्तर आहे काळा गुलाब तुर्की देशात बघायला मिळतो हे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 8 आहे, जांभळा टोमॅटो कोणत्या देशात बघायला मिळतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पेरू, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी इंग्लंड, ऑप्शन डी अमेरिका। हे जो उत्तर जांभळा टोमॅटो इंग्लंड देशात बघायला मिळतो हे उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 9 आहे, बोर खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए कब्ज, ऑप्शन बी उलटी, ऑप्शन सी मूतखडा, ऑप्शन डी डायबिटीज। हे जो उत्तर बोर खाल्ल्याने कब्ज आजार बरा होतो जो उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 10 आहे, डुक्कर कोणत्या देशाचा राष्ट्रीय प्राणी आहे? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए चीन, ऑप्शन बी जपान, ऑप्शन सी अमेरिका, ऑप्शन डी ग्रेट ब्रिटन। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। हे जो उत्तर आहे डुक्कर ग्रेट ब्रिटन देशाचे राष्ट्रीय प्राणी आहे हे उत्तर आहे ऑप्शन डी। तर क्वेश्चन 11 आहे, कोणत्या जीवाच्या डोळ्याला पापण्या नसतात? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मुंगी, ऑप्शन बी साप, ऑप्शन सी उंदीर, ऑप्शन डी ऑक्टोपस। हे जो उत्तर साप जीवाच्या डोळ्याला पापण्या नसतात हे उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 12 आहे, टोमॅटो खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो? आपले ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पित्त, ऑप्शन बी कावेळी, ऑप्शन सी सांधेवात, ऑप्शन डी डायबिटीज।
ह्याचं उत्तर टॅमॅटो खाल्ल्याने डायबिटीज आजार बरा होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 13 आहे. भारतातील मुलांना कशात काम करायला आवडते? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए आर्मी, ऑप्शन बी डॉक्टर, ऑप्शन सी पोलीस, ऑप्शन डी शिक्षक. याचं उत्तर भारतातील मुलांना आर्मीत काम करायला आवडते. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन ए. तर क्वेश्चन 14 आहे. जास्त चिकन खाल्ल्यास कोणता आजार होतो? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए कॅन्सर, ऑप्शन बी मूतखडा, ऑप्शन सी मूळव्याध, ऑप्शन डी हृदय आजार. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये टाईप करा आणि अजूनही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर याचं उत्तर आहे जास्त चिकन खाल्ल्याने हृदय आजार होतो. याचं उत्तर येणार आहे ऑप्शन डी. जो की आपला लास्ट जो की 15वा जो क्वेश्चन आहे तो आहे मगरमच्छ कोणत्या देशाचा राष्ट्रीय जीव आहे? आपले ऑप्शन्स आहेत. ऑप्शन ए रूस, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी क्युबी, ऑप्शन डी ब्राझील. तर याचं उत्तर मला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग GKच्या व्हिडिओमध्ये.